अमित भांगरे हे आपण पाहतो आहोत। राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अशोक भांगरे यांचे ते पुत्र आहेत। शरद पवार गटाचे अहमदनगरचे जिल्हा अध्यक्ष देखील अमित भांगरे आहेत। सध्या अगस्ती कारखान्यात ते स्वीकृत संचालकपदी कार्यरत आहेत। सामाजिक कार्यात अग्रेसर असून आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून त्यांनी दिलेला आहे। शरद पवार गटाकडून नगरच्या अकोले मतदारसंघातून भांगरेंना उमेदवारीचे संकेत जे आहेत ते पवारांनी दिले। देखील नाव आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चर्चेला आहे। अशोक भांगरे निवडणुकीत इच्छुक होते, मात्र ते त्यांचं निधन झाल्यानंतर आज जो हा जयंती सोहळा आहे त्यानिमित्तानं तुमच्या नावाची घोषणा किंवा तुम्ही विधानसभा निवडणूक लढवणार का, असंच एकंदरीत चित्र जे आहे किंवा चर्चा जे आहेत ते होतं। भांगरे साहेब हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी नगरमध्ये जाऊन प्रवेश केला आणि साहेबांना शब्द दिला होता की साहेब या तालुक्यातून तुम्हाला मी एक आमदार दिल्याशिवाय राहणार नाही। त्याच पद्धतीने आम्ही सर्वांनी एकाच एक उमेदवार देऊन इथं मागच्या आमदारांना आम्ही निवडून आणलं, विद्यमान आमदार आणला आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष वरिष्ठ काय निर्णय घेतील त्यांचं आम्ही पालन करू। त्यामुळे आम्ही फार काही चिंता करत नाही। आमचं ध्येय एकच आहे का या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात कसं काय येईल हे आम्ही प्रयत्न करतोय। शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते कसे मार्गी लागतील, युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत असू द्या, असंख्य प्रश्न या राज्यात निर्माण झालेत, त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी आज हा मेळावा होतोय। आणि 100% तुम्हाला सांगू इच्छितो, येणाऱ्या 2024 ज्या वेळेस निकाल लागेल, अकोला तालुक्याचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच राहील, विजयी उमेदवार हा माझा शब्द आहे।